नमस्कार. मी विलास चेवलकर, जैतापूर तालुका राजापूर. इथून मी आज या ठिकाणी जे बसलो आहे, ठिकाण आहे एक निसर्ग उपचार केंद्र. अणुस्कुरा घाटातून खाली उतरल्यानंतर पाचल हे एक जे गाव आहे, त्या गावात हे स्थित आहे. मी इथे येण्याचं कारण म्हणजे मी आता निवृत्ती घेतलेली आहे, पण 58 वय माझं आहे. आणि निवृत्तीनंतर अगदी चांगलं आयुष्य जगण्यासाठी माझ्या गावाकडे आलेलो. पण तिथून आल्याबरोबर मला काही शारीरिक त्रास सुरू झाले, जसं गुडघेदुखी, सांधेदुखी, पोटाच्या तक्रारी, पचनाच्या तक्रारी. आणि याच्यावर मी साईड उपचारही करत होतो, पण तुम्हाला म्हणावं तसा त्यात शरीर प्रतिसाद देत नव्हतं, त्यात उपचाराला साथ देत नव्हतं शरीर. त्यामुळे मला त्रास होत होता, वाढत चालला होता. मला जेव्हा कळलं ह्या निसर्गोपचार केंद्राबद्दल, तेव्हा मी इथे येण्याचा नक्की केलं. आणि मी 1 मे रोजी 1915 रोजी मी इथे निसर्गोपचार केंद्रात भरती झालो. इथे भरती झाल्यानंतर इथे कुठल्याही प्रकारचं औषध दिलं जात नाही. इथे फक्त एक निसर्गातूनच जे तुम्हाला जे घटक आहेत, जे आपलं शरीर घडलेलं आहे आणि ते बिघडतं पण त्याच घटकांमुळे, आपल्या चुकांमुळे, त्याच्यावरच येथे उपाय सांगितले जातात आणि केले जातात. हे निसर्ग उपचार केंद्र खरोखर निसर्गोपचार केंद्र नावाप्रमाणे चालतं आहे. इथे मसाज दिला जातो, पोट साफ करण्यासाठी, पचनशक्ती वाढवण्यासाठी एनिमा, त्यानंतर माती लेपाचे उपाय केले जातात. तसंच इथे मसाज आहेत, माती लेप, एनिमा. शिवाय इथे न्यूरोथेरपी म्हणून एक त्यांचा नवीन कन्सेप्ट आहे. आणि त्यासाठी इथले डॉक्टर पराग आणि परेश हे दोघे बंधू आणि याच्यावर उच्च शिक्षण घेऊन ते इथे आलेले आहेत. आणि त्यांनी न्यूरोथेरपी म्हणून एक वेगळा कन्सेप्ट सुरू केलेला आहे. त्या थेरपीनुसार हे उपचार केले जातात. मला गेले 7 दिवस मी हे उपचार घेतो आहे. अक्षरशः मला फारच त्यातला इतका फरक जाणवला आहे त्या न्यूरोथेरपीमुळे, की जे औषध करू शकत नव्हतं ते त्यांची थेरपी करते. तसंच त्याच्यात इन्फ्रारेड लाईटचं पण ते ट्रीटमेंट देतात. गरम पाण्याचा शेक, तसंच थंड बर्फाचाही शेक. त्याच्यात शरीराला काही अपाय न होता हे आपण जे पूर्वी घरगुती उपाय केले जायचे, ते आता हे लोक आधुनिक पद्धतीने, आधुनिक थेरपीने आपल्याला देतात. त्यामुळे त्याचा एक जबरदस्त इफेक्ट पडतो आणि त्वरित आपल्याला आराम मिळतो. आणि त्याचा मी गेले 7 दिवसात अनुभव घेतलेला आहे. मी जेव्हा इथे आलो होतो तेव्हा मला चालता येतच नव्हतं. मी बाईकवरूनच जात होतो, चालणं टाळायचंच. अक्षरशः चालताना माझ्या डोळ्यात पाणी यायचं. पण आता मी अभिमानाने सांगू इच्छितो की गेल्या 7 दिवसात आता माझ्या डोळ्यात आनंद अश्रू येते. म्हणजे खरोखर एवढा फरक माझ्यात झालेला आहे. माझ्या वेदना पूर्णपणे जवळपास 90% गेलेल्या आहेत. त्यामुळे मी आता चालू शकतो, चालताना मला आता काही त्रास नाही आहे. परंतु यांच्या जे थेरपीचं जे कालावधी जो आहे तो मी पूर्ण करू शकत नाही. माझ्या काही वैयक्तिक कारणांमुळे मी फक्त 7 दिवसच इथे राहू शकतो आहे. आणि 7 दिवसात मला खरोखर एक फारच चांगला अनुभव आलेला आहे. आणि नॅचरोपॅथीची ती उपचार पद्धती आहे ती खरोखर प्रत्येकाने घ्यावी. जे आपण अघोरी उपाय करतो ॲलोपॅथी करून, जे कापाकापी ऑपरेशन किंवा जे इतर उपाय जे आहेत, इंजेक्शन, कारण मी इंजेक्शन पण घेतलेलं आहे कपाळामध्ये, त्या इतक्या वेदनादायक असतात आणि खर्चिक तर असतातच. पण त्यातून तुम्हाला उपाय तर होतच नाही. काही दिवस तुम्हाला फक्त आराम मिळतो. पण या नॅचरोपॅथीने तुम्हाला खरोखर काही दिवसाच्या उपचाराने तुम्ही पूर्णपणे बरे होऊ शकता. पूर्णपणे पूर्वीसारखे हिंडू फिरू शकता. याचा मी अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे मी डॉक्टर परेश आणि पराग या बंधूंना धन्यवाद देतो प्रथम, आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो. एवढ्या तरुण वयात त्यांनी, अल्प वयात त्यांनी एवढं चांगलं थेरपी शिकून घेतली. आणि त्यांच्या आमच्यासारख्यांना, वयोवृद्ध लोकांना खरोखर ते एक वरदान ठरतं आहे. तर त्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. आणि याचा अधिकाधिक लोकांनी याचा उपयोग घ्यावा, फायदा घ्यावा आणि हेल्दी आणि आनंदी जीवन जगावं, अशा मी सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.